नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। महाराष्ट्र सरकार की ओर से महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार ने पूरे जिले में ग्राम पंचायत के ग्रामीण क्षेत्रों में 1 लाख पेड़ लगाने का संकल्प लिया है। इसमें बीड़ जिले के बीड़ तालुका के तालुका में 500 पेड़ लगाने का ग्राम पंचायत द्वारा संकल्प लिया गया। इसमें आम, चीकू, वड़, करंजी, चिंच के कई पेड़ ग्राम पंचायत द्वारा लगाए जा रहे हैं। इसमें भाग लेने वाले ग्राम सेवक श्री हुलझुटे साहब, श्री चौहान साहेब, तलाटी गांव की महिला सरपंच श्रीमती सुशीलाबाई अरसुल, रविंद्र अरसुल, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण करड़े, गौरख बाबर, ग्राम पंचायत कर्मचारी बाला साहेब अरसुल, अरुण गायवाल, रविंद्र तागड़े, गांव के सह शिक्षक SV यादव, आंगनवाड़ी कार्यकर्ता सुनीता सुरवसे, सहायिका मीरा भारती और गांव के कई नागरिक पेड़ लगाने में मदद कर रहे हैं। इस संबंध में ग्राम सेवक ने कहा, हम महाराष्ट्र सरकार के संकल्प को पूरा कर रहे हैं। मैं बोरदेव ग्राम पंचायत में के माहौल में खड़ा है। आपके महाराष्ट्र गवर्नमेंट से पेड़ लगाने का इंतजाम किया है, 500 पेड़ लगाने का इंतजाम किया है। वो महसूल के जो कर्मचारी है उनको बातचीत करेंगे, ग्राम सेवक है हमारे गांव के, उनसे बातचीत करेंगे। तर आपण किती झाड लावणार आहेत? आपल्याला आदरणीय अजितदादा पवार या बीड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून माननीय जिल्हाधिकारी श्री जॉन्सन साहेब आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आपण बीड जिल्ह्यामध्ये 30 लक्ष वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि एकाच दिवशी 7 ऑगस्ट 2025 या दिवशी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये 30 लक्ष वृक्ष लागवड होणार आहे। तर वृक्ष लागवडीचं नियोजन करताना प्रत्येक ग्रामपंचायतीला याच्यामध्ये महसूल विभाग आहे, ग्रामपंचायत जिल्हा परिषद विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, त्याच्यानंतर कृषी विभाग आहे। सर्व विभागात मिळून हे 30 लक्ष उद्दिष्ट आहे। जिल्हा परिषदा अंतर्गत 5 लक्ष उद्दिष्ट माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट दिलं आहे। आमच्या बोरदेवी नवापूर या ग्रामपंचायतीसाठी 450 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे। कुठं कुठं झाड लावणार, म्हणजे गावात लावणार, गावाच्या परिसरात लावणार? यामध्ये झाड वृक्ष लागवड करताना सुरुवातीला आम्ही गायरान जमिनी आहेत, त्याच्यानंतर स्मशानभूमी आहे, त्याच्यानंतर शाळेचा परिसर आहे, अंगणवाडीचा परिसर आहे, ग्रामपंचायतचा परिसर आहे आणि मंदिराचा परिसर आहे। असं ज्या ठिकाणी झाड कोणते त्यांचे नाव सांगू शका? झाडाचे नाव? झाडाचे आता शासकीय रोपवाटिकेतून आम्हाला झाडं उपलब्ध झालेली आहेत। तर यामध्ये आमच्याकडं आपट्याचे झाड आहेत, त्याच्यानंतर चिंचाचे आहेत, पिंपळ आहे, त्याच्यानंतर वडाचे झाड उपलब्ध झालेले आहेत। तर त्या ज्या जिथं झाड बसन, ज्या साईटमध्ये झाड बसणार आहे आणि त्याच्या भविष्यामध्ये पुन्हा नंतर काही त्याचा त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही जशी जागा आहे उपलब्ध त्या ठिकाणी त्या परिसरात पाण्याची व्यवस्था कसं करणार आपण? आता पाण्याची व्यवस्था आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी आता पाण्याचं उपलब्धता आहे, पावसाचं पाणी आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत त्याची देखभाल करणार आहे, त्याच्यानंतर गावातली ही सगळी संकल्पना लोकसहभागातून वृक्ष लागवडीचं नियोजन आहे। त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा या झाडाचं जतन करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। लोक त्या झाडाचे नक्कीच काळजी घेतील, त्या उद्देशाने हे झाड वृक्षारोपण चालू आहे। तर आपलं नाव काय म्हटलंय? हुलझुटे, UL हुलझुटे। अभी ग्राम सेवक हमारे गांव के ग्राम सेवक है,